नसरापूर अत्याचार हत्या प्रकरणात न्यायालयानं मुलीच्या आजीसह 13 जणांची साक्ष नोंदवली। सरकारी पक्षाकडून न्यायालयापुढे 82 साक्षीदारांची यादी सादर। कोकण विधान परिषदेमध्ये शिवसेनेकडून बंडखोरी, महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवींचा अर्ज दाखल, तर राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे महायुतीचे अधिकृत उमेदवार। अजित पवारांच्या निधनाआधी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा, सुनील तटकरेंची कबुली, अजित पवारांनी बैठकीचा तपशील सांगितल्याचाही दावा। पुण्यामध्ये विधान परिषदेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, पार्थ पवारांचे निकटवर्तीय विक्रम काकडेंना संधी, तर सुनील टिंगरेंचा डमी अर्ज। संभाजीनगरात भाजपच्या जागेवर शिवसेनेच्या आमदार पुत्राची बंडखोरी, अब्दुल सत्तारांचे पुत्र समीर सत्तारांचा उमेदवारी अर्ज दाखल, एकनाथ शिंदेंपुढे बंडखोरी रोखण्याचं आव्हान। दोन्ही सेना एकत्र याव्यात असं अनेकदा वाटतं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंच्या विधानानं राजकीय चर्चा, तर उपमुख्यमंत्री शिंदेंनी बोलणं टाळलं। बीडमध्ये पीव्ही कुलकर्णींच्या बांधकामावर अखेर हातोडा, कुलकर्णी नीट पेपर फुटीचा मास्टर माइंड, पालिका प्रशासनाकडून कारवाईचे आदेश। अमृता फडणवीसांनी मुंबईतील एका सामाजिक कार्यक्रमामध्ये पिंक ई रिक्षा चालवली। पिंक ई रिक्षा समर्थन उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगामध्ये सहभागी होत अमृता फडणवीसांनी पिंक ई रिक्षा चालवली। अकोला जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा, तेल्हारा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, वादळी पावसाचा केळी बागांना मोठा फटका। संभाजीनगरात वादळी वाऱ्यासह पाऊस, विमानतळावरील छताचा काही भाग उडाला, शहरातील अनेक भागातील बत्ती गुल। हिंगोली जिल्ह्यात रात्री जोरदार पाऊस, वसमत, सेनगाव, कळमनुरी तालुक्यामध्ये पाऊस, औंढा नागनाथमध्ये जोरदार पावसाची हजेरी। जुहू चौपाटीच्या किनाऱ्यावर काळ्या तेलाचे थर, पर्यावरणाबरोबरच सागरी जीवसृष्टीवर परिणाम, किनाऱ्यावरील वाळू पाण्यावर तेलाचे थर। इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक, मुंबईतील विक्रोळीमध्ये काँग्रेसचं बैलगाडी घोडागाडी आंदोलन, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी।